संतोष देशमुखांना न्याय कधीच मिळणार नाही, कारण की आज संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टरमाइंड विष्णू साठे हा निर्दोष सिद्ध झालाय। इकडं तुम्ही किती आंदोलन करा, किती मोर्चा काढा, पण सरपंचांना न्याय मिळणार नाही हे अगोदरच ठाऊक होतं। आत्तापर्यंत खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मास्टरमाइंड म्हणून विष्णू साठे वाल्मिक कराडचं नाव होतं, पण आज विष्णू साठेला निर्दोष म्हणून सिद्ध केलं गेले, जेस की आज पैसा जिंकला आणि माणुसकी हरली। गेल्या 5-6 दिवसापासून सीआयडी आणि एसटीआय पथकाला विष्णू साठेबद्दल अमुक पुरावे मिळाले, तमुक पुरावे मिळाले असे बरेच दावे करण्यात आले, पण हे पुरावे विष्णू साठेला सरपंचाच्या हत्येप्रकरणी मास्टरमाइंड म्हणून घोषित करण्यात असिद्ध ठरले। आपण सर्वांनी 4 दिवसा अगोदर ऐकलं असेल, सीआयडी किंवा एसटीआयच्या पथकाच्या हाती विष्णू साठेची कॉल रेकॉर्डिंग आली आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं विष्णू साठे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनी अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी फोन केला होता आणि त्यामध्ये वाल्मिक कराड फोनवरती बोलला होता। विशेष म्हणजे विष्णू साठेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडने फोन केला होता। हे सीआयडीने किंवा एसटीआय पथकाने 4-5 दिवसा अगोदर पुरावे दिले होते, पण आता विष्णू साठेचा सरपंच हत्येप्रकरणी किंवा खंडणी प्रकरणी कोणताही हात नाही असं कोर्टामध्ये जवळपास सिद्ध झालंय। आज विष्णू साठेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं, कारण की आज विष्णू साठेची शेवटच्या दिवसाची पोलीस कोठडी होती। सरपंच हत्येप्रकरणी विष्णू साठेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि पुढे त्याची पोलीस कोठडी वाढवायची की नाही ते आज न्यायालयामध्ये सिद्ध होणार होते, परंतु सरकारी वकील, सीआयडी, एसआयटी पथक असा कोणताच पुरावा सादर करू शकले नाही की त्यांना पुन्हा विष्णू साठेची पोलीस कोठडी मिळेल, म्हणून कोर्टाने विष्णू साठेला न्यायालयीन कोठडी सुनावली। आता न्यायालयीन कोठडी म्हणजे काय असतं हे बघा, म्हणजे कोणताही व्यक्ती कधीही जामीनवरती बाहेर येऊ शकतो, तसेच विष्णू साठे हा व्यक्ती देखील 2-3 दिवसामध्ये बाहेर येईल। म्हणजे एकंदरीत पाहिलं, ज्या हत्येप्रकरणी, ज्या खंडणी प्रकरणी विष्णू साठेचं अगोदरपासून नाव घेतलं जात होतं, त्यामध्ये सीआयडी एसआयटी पथकाला कोणताही पुरावा सापडला नाही। मग 4 दिवसा अगोदर जर एसआयटी पथक म्हणत होतं विष्णू साठेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडने फोन केला आणि ती रेकॉर्डिंग एसआयटी पथकाच्या हाती लागली, मग विष्णू साठे निर्दोष कसं काय झाला? म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर कोणतेही पुरावे सापडणार नाहीत की जेणेकरून विष्णू साठे हा त्यामध्ये गुन्हेगार असा सिद्ध होईल। तर बऱ्याचशा लोकांना वाटत असेल सरपंचाचं हत्या प्रकरण फक्त एका गावापुरतं मर्यादित आहे, परंतु त्याच्या पाठीमागे मोठे मोठे राजकारणी लोक आहेत। म्हणजे जर आपण गेल्या काही दिवसात जर ऐकलं असेल, बीड जिल्ह्यामधून किती कोटी रुपये जमा होतात हे सर्वच न्यूज चॅनलने दाखवलं आणि हेच पैसे किती लोकांकडे फिरत असतील याचा कोणी अंदाजही करू शकत नाही। विष्णू साठे ते व्यक्ती आहेत जे बीड जिल्ह्यातील एका तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, म्हणजे ज्याला लोक म्हणत होते हा खरा मास्टरमाइंड आहे, आज तोच निर्दोष सिद्ध झालाय। परंतु एसआयटी पथकाने विष्णू साठेला सरपंचाच्या हत्येप्रकरणी पोलीस कोठडी मिळावी म्हणून पुन्हा एकदा अर्ज केलाय, पण आतापर्यंत जे काही पुरावे सादर केले त्यामध्ये विष्णू साठेचा सहभाग नाही, वाल्मिक कराडचा सहभाग नाही। म्हणजे एकंदरीत असं होतंय, तुम्ही मोर्चे काढा, रडा किंवा जातीवरून भांडण करा, परंतु तुम्हाला न्याय मिळणार नाही। कोर्टामध्ये असे एक कॉल रेकॉर्डिंग होता, त्यामध्ये सांगण्यात आलं होतं तो कॉल रेकॉर्ड विष्णू साठेच्या मोबाईलवरून करण्यात आला आणि ते वाल्मिक कराडने केलेत, परंतु त्या कॉल रेकॉर्डिंगचे आवाज टेस्ट केले जाणार, तो खरंच आवाज वाल्मिक कराडचा आहे की नाही। मग जर या कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा आहे विष्णू साठेच्या मोबाईलवरून केलाय, तर विष्णू साठे खंडणीच्या प्रकरणामध्ये निर्दोष कसं काय सिद्ध होऊ शकतो? आणि कोर्टाने आदेश दिले विष्णू साठेला आता पोलीस कोठडी मिळणार नाही, त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, म्हणजे 2 दिवसांनी विष्णू साठे जामीनवरती बाहेर येऊ शकतो। तर मित्रांनो, खरंच सांगा, सरपंच संतोष देशमुखांना यांना खरोखर न्याय मिळेल का? अशा प्रकारे जर आरोपींना निर्दोष म्हणून सिद्ध केलं तर कसं काय न्याय मिळणार?